जय जय रघुवीर, जय जय समर्थ श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आजचा दिवस संपत आला आहे। दिवसभर तू किती लोकांना भेटलास, किती कामे केलीस, किती गोष्टी मनात दाबून ठेवल्यास, हे फक्त तुला माहीत आहे। कदाचित आज कोणाच्या शब्दांनी तुझे मन दुखावले असेल, कदाचित तू दिवसभर हसत राहिलास, पण मनात मात्र अश्रू लपवून ठेवले असतील। जर असे असेल तर आज माझी एक गोष्ट शांतपणे ऐक बाळा। जीवनात काही घटना अशा घडतात ज्या त्या क्षणी वाईट वाटतात, पण काही दिवसांनी मागे वळून पाहिल्यावर समजते की त्याच घटनांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवला। म्हणून प्रत्येक अडचणीला शाप समजू नको। कधी कधी तीच अडचण तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात असते। बाळा, तू सतत विचार करतोस, माझे दिवस कधी बदलतील, माझे दुःख कधी कमी होईल। हे प्रश्न विचारणे चुकीचे नाही, पण त्यांची उत्तरे शोधताना स्वतःवरचा विश्वास गमावणे ही सर्वात मोठी चूक आहे। लक्षात ठेव, जेव्हा मन थकते तेव्हा शरीरही थकते, पण जेव्हा मन पुन्हा उभे राहते तेव्हा संकटेही लहान वाटू लागतात। बाळा, आज झोपण्यापूर्वी एक काम कर। ज्यांनी तुला दुखावले त्यांच्याबद्दल राग घेऊन झोपू नको। राग मनात ठेवून झोपलास तर सकाळीही तोच भार तुझ्या सोबत उठेल। मन हलके ठेव, कारण शांत मनातच योग्य विचार जन्म घेतात। आणखी एक गोष्ट, तुला प्रत्येक गोष्टीचे उत्तर आजच मिळाले नाही म्हणून निराश होऊ नको। निसर्गालाही प्रत्येक ऋतूची वेळ ठरलेली असते, त्याचप्रमाणे प्रत्येक चांगल्या गोष्टीची वेळही ठरलेली असते। ती वेळ येईपर्यंत धैर्य सोडू नको। बाळा, आज स्वतःला माफ कर। भूतकाळातील प्रत्येक चुकीसाठी स्वतःला शिक्षा देत बसू नको। चुका मान्य कर, त्यातून शिक आणि नव्याने पुढे चालायला सुरुवात कर। कारण भूतकाळ बदलत नाही, पण आजचा योग्य निर्णय उद्याचे आयुष्य नक्की बदलू शकतो। बाळा, ज्या घरात प्रेमाने बोलले जाते त्या घरात समाधान टिकते। ज्या मनात कृतज्ञता असते त्या मनात भीती कमी होत जाते, आणि जो माणूस चांगले कर्म करत राहतो त्याच्या जीवनात आशेचा दिवा कधी विझत नाही। म्हणून आज रात्र झोपण्यापूर्वी फक्त 3 गोष्टी लक्षात ठेव। पहिली, कोणाबद्दलही वाईट विचार मनात ठेवू नको। दुसरी, उद्या दिवस चांगला जाईल अशी आशा मनात ठेव। आणि तिसरी, स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नको। बाळा, जीवनात कितीही अंधार असला तरी एक छोटासा दिवा संपूर्ण खोली उजळवू शकतो। तसाच एक चांगला विचार तुझे संपूर्ण आयुष्य बदलण्याची सुरुवात सुरू करू शकतो। म्हणून आजचा दिवस तक्रारींनी नाही तर विश्वासाने संपव, आणि उद्याची सकाळ नव्या आशेने सुरू कर। तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष तुला अधिक मजबूत बनवत आहे, हे विसरू नको।